काहींना बसचं तिकीट तर काहींना शंख शिंपले जमा करण्याचा छंद असतो. यापैकी एक आहेत गिरगावमध्ये राहणारे पृथ्वीराज काणेकर, ज्यांना आवड आहे फॅन्सी नंबरच्या नोटा आणि जुनी नाणी जमा करण्याची. वयाच्या 14व्या वर्षापासून ते आपली आवड जोपासतायत. त्यावेळी माझ्या हातात कुठेतरी पैसे यायला लागल्यामुळे मी हळूहळू ते मग कुठे रद्दीवाल्याकडे म्हणा, कुठे इराण्याच्या दुकानात म्हणा, अशी नाणी मला मिळायचीत. कोण पारसीवाले असे. त्याच्यानंतर स्टुडंट्सकडे पण ना मी त्यांना कळायला लागलं की मी करतो. मग त्यांचे आजी आजोबा असे करून मग हा माझ्या जुन्या नाण्यांचा संग्रह हळूहळू वाढत गेला. एखादा छंद जोपासायचा असेल तर त्याला घरच्यांचीही तेवढीच साथ लागते. अशीच साथ दिली आहे काणेकर यांना त्यांच्या कुटुंबियांनी, विशेषतः त्यांच्या पत्नीनं. काणेकर यांची हीच आवड लक्षात घेत त्यांच्या आईनं सचिन तेंडुलकरचा फोटो असलेलं नाणं वाढदिवसाला गिफ्ट केलंय. मला जेव्हा घर खर्चाला पैसे द्यायचे आणि मी मार्केटमध्ये जायची, मला सुट्टे भरपूर मिळायचे. तर आल्यानंतर पहिले मी त्यांना दाखवायचे, यातले तुमचे काही नंबर असतील तर बघा म्हणून. तर हे नेहमी माझं असायचं चालू. आणि जेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा ही माझ्या बड्डेला एक दिली, माझ्या बड्डे डेटची 020471, सो आय वॉज व्हेरी हॅपी. पोर्तुगीज राज्य होतं त्यावेळी, आणि त्यावेळी कलेक्शन मी थोडंसं केलं होतं. म्हणजे त्याने नाही म्हणजे बरंचसं होतं, त्याच्यात याचा थोडा भाग आला आता. एवढंच नाही तर काणेकर यांनी 1000 आणि 500 रुपयांच्या फॅन्सी नंबरच्या नोटाही जमा केल्या होत्या. मात्र मोदींनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करत त्यांनी त्या नोटा बँकेत जमा केल्या आहेत. स्वार्थासाठी पैशाचं गबाड जमावणारे अनेक जण असतात, मात्र नव्या पिढीला इतिहासकालीन जुन्या नोटा, फॅन्सी नंबरच्या नोटा आणि नाणी पाहता यावीत यासाठी प्रयत्न करणारे काणेकरांसारखे बोटावर मोजता येतील एवढेच सापडतील. भविष्यात काणेकरांच्या या नोटांचा आणि नाण्यांचा संग्रह होवो आणि त्याचा लाभ नव्या पिढीला घेता येवो, यासाठी मुंबई लाईव्हच्या शुभेच्छा. मुंबई लाईव्ह.